आणि गेली 10 वर्ष मुख्यमंत्री महोदयाकडे काम करत आहे. आरोग्याची जबाबदारी माझ्याकडे गेली 10 वर्ष आहे. केस तालुक्यातील उतरेश्वर पिंपरीजवळ माझं गाव आहे दैठणा. आणि अर्थात प्रत्येकाला निवडणूक जसा मतदानाचा अधिकार आहे तसा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पाठीमाग 2-3 ठिकाणी मी कार्यक्रम राबवले होते आरोग्यासंदर्भात. काल देखील केजला एक 100 लोकांचा कृत्रिम हात आणि पाय वाटपाचा कार्यक्रम मी राबवला. तर जनमानसामधून असं प्रतिक्रिया येत आहे की आपण देखील एक सामाजिक क्षेत्रात आहात, तर या क्षेत्रात उतरायला काय हरकत नाही. तर त्या पद्धतीने माझी तयारी चालू आहे. भविष्यात पुढं पक्ष याच मी इथलाच आहे ना, इथलं भूमिपुत्र आहे, केस तालुक्यातलाच आहे. नाही याच विधानसभेमधून मी इच्छुक आहे. अर्थात जनमानसामधून बऱ्याचदा प्रतिक्रिया मला आली. मी फिरलो शिबिराच्या माध्यमातून. ज्यावेळेस मी गावोगावी फिरलो, कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाचं शिबिर मी लावलं होतं केजमध्ये 2 दिवसात. 102 लोकांनी त्याचा लाभ घेतला. त्या 102 लोकांचं शिबिर राबवताना मी जवळपास चिंचोली असेल, केज असेल, विडा, येवता, दहीपळ आणि बनसरळ ही सगळी गावं फिरलो. गावं फिरत असताना बऱ्याच सरपंचाच्या आणि सर्वसामान्यांच्या भेटी मला झाल्या. आणि त्यांनी यापूर्वी देखील 3 महिन्यापूर्वी शिबिर राबवलं होतं. तेव्हा देखील त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही तयारी करा. तर त्या दृष्टिकोनातून माझी तयारी चालू आहे. पुढचा निर्णय आपण पुढे बघूया. सध्या महाराष्ट्रात म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना बरोबर युती आहे. हां, तुम्हाला अपेक्षित आहे का? म्हणजे केज मतदारसंघ सध्या विद्यमान भाजप आमदार आहे. सध्या तुम्हाला ती जागा सुटेल असं तुम्हाला वाटतं? सध्या बघा आता भाजपचे विद्यमान आमदार आहेत. आम्ही युतीत आहोत. बऱ्यापैकी प्रतिस्पर्धीसुद्धा असतील. परंतु जागा शेवटी निवडण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना आहे. पण मी माझ्या परीने माझ्या लेवलवर माझी तयारी चालू आहे. शेवटी जे ठरेल ते आपण बघूयात. ते जसा आदेश देतील, ते जर म्हणाले शिवसेनेला तिकीट सुटलं तर भाजप आम्हाला मदत करेल, किंवा समजा BJPला तिकीट सुटलं तर आम्ही त्यांना पूर्ण ताकदीनिशी सर्व शिवसैनिक असेल, आम्ही त्यांना सपोर्ट करू. तो निर्णय भविष्याचा आहे. अजून त्याला अवकाश आहे 1-1.5 महिना. पण सध्या तर मी तयारीला लागलेलो आहे. मी राज्यप्रमुख आहे. गेली 10 वर्ष माझं मूळ पिंड. मी शिक्षक आहे. त्यानंतर समाज क्षेत्रामध्ये माझं MSW झाले, मास्टर इन सोशल वर्क पदवी झाली, BA DED आहे. मूळचा केस तालुक्यातील आहे. गरीब कुटुंबातील आहे. एक शेतकरी आहे. आणि शिक्षकी पेशा काही दिवस शिक्षकी पेशामध्ये काम केलं. आणि आमचे गुरुवर्य मंगेश चिवटे यांच्या कामाला प्रेरित होऊन गेल्या 7 ते 8 वर्षापासून मुख्यमंत्री महोदयाचं आरोग्याचं काम मी पाहत आहे. तुम्ही जर बघितलं तर उजव्या बाजूला माझं नाव पूर्णपणे आहे, रामहरी भीमराव राऊत. मी 2 वर्ष राज्यभराचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आणि वर्षातून 2दा पूर्ण दौरा राज्याचा करतो. सध्याचं राजकारण पाहता गरीबाला फार स्कोप आहे असं वाटत नाही? मला गरीब नाही वाटला. हो, गरीबच आहे. ही गरीब आहे. पक्ष आमचा गरीब नाही. स्वभावाने गरीब आहे आणि परिस्थिती गरीब आहे. बघा शेवटी जनता आजकाल कुणी किती श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, निवडणूक जनता हातात घेते. जनता राजा आहे. मतदार श्रीमंत आहे ना. मतदार मोठ्या मनाचा आहे. मी किती करोडपती असू, नाही तर मी किती अगदी साधा फटका माणूस असू द्या, मतदाराच्या मनात आहे की कोणाला काय करायचं, कोणी काय विकास केला आहे, कुणाला कितपत आपण कुठे ठेवायचं, मतदाराच्या हातात आहे. बरोबर की नाही? केजमध्ये विकास झाला असं वाटत नाही? विकास मी जर फिरलो तर कुठे झाला विकास आणि काय झाला आहे त्यांनी सांगावं बाबा. बऱ्यापैकी मी जर काही गावामध्ये गेलो तर डोंगरेवाडी माझ्या शेजारचं गाव आहे. गेली 10 वर्षापासून रस्ताच नाही. तिथं तुम्ही पायी चालू शकत नाही, एवढे दगड आहेत. शेजारचं गाव आहे. आत्ताही तुम्ही जाऊन बघू शकता, राजेगाव ते दैठणा. या गावामध्ये जर पाणी आलं तर आम्हाला राजेगावला, नांदूरला जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे. डोंगरेवाडीचा रस्ता बघा. नांदूरमध्ये स्मशानभूमी नाही आहे. काय विकास काय मला सांगा ना. आपण जर एवढ्या वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत असाल, पोरांसाठी, तरुणांसाठी रोजगार नाही आहे, तरुणांसाठी एखादी व्यायामशाळा नाही आहे बऱ्याच गावामध्ये, तरुणांसाठी MPSC केंद्र नाही आहेत. आपण विकास करू शकतो. 4 रस्ते केले म्हणजे आणि 4 लोकांना भेटलं म्हणजे विकास नाही ना. विकास म्हणजे आपण नव्या पिढीने तरुणांना कसं रोजगारात आणलं पाहिजे आणि आपलं परिसर, आपलं विधानसभा कशी सक्षम झाली. हां, अंबेजोगाई बरोबर. शहरामध्ये असे शहरामध्ये सुद्धा राष्ट्रीय महामार्ग झाले. हा तुम्हाला विकास सर नाही, फक्त मार्ग देणं
रस्ता बनवणं हा मला विकास वाटत नाही. तर तो तर आहेच, दळणवळण झालं बरोबर आहे. पण आपण बघितलं की बऱ्यापैकी आपल्या विधानसभेतला तरुण बेरोजगार आहे, जो पुण्याला मुंबईला जातो. यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, ठामपणे करणं गरजेचं आहे. शहराचा झाला, ग्रामीण भागाचा विकास झाला. ग्रामीण भागात बऱ्यापैकी मला असं वाटतं विकास झालेला नाही. त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे ट्युशन सुरू केले पाहिजे, MPSC UPSCचे अभ्यासक्रम मोफत दिले पाहिजे, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रासारखा इथला सुद्धा तरुण, प्रत्येक तरुण वर्दीत गेला पाहिजे, मिलिटरीमध्ये गेला पाहिजे, पोलीसमध्ये गेला पाहिजे, शासकीय सेवेत गेला पाहिजे. त्यांच्यासाठी करा ना. ही जी तरुण पिढी आहे ना, तोच खरा विकास आहे भारत देशाचा, बरोबर की नाही. ही जे आपण पाहतो आपल्या मराठवाड्यामध्ये, मी पूर्ण ह्याचं मराठवाड्याचं जर बघितलं तर बऱ्यापैकी तरुण बेरोजगार आहेत. आज या अंबाजोगाईमध्ये MIDC नाही आहे. एवढी वर्ष झाली तुम्ही प्रस्थापित आहात, एवढ्या वर्ष झाली MIDC नाही आहे. जर एवढ्या परिसरामध्ये जिल्ह्यासारखं ठिकाण आहे, MIDC गेली तर हजारो तरुण बेरोजगार आहेत. एखाद्या गावाची उंची ही त्या गावच्या रस्त्यावर, बिल्डिंगवर अवलंबून नसते, तिथं राहणाऱ्या माणसावर त्या गावची उंची असते. बरोबर आहे. विकास झाला आहे अंबाजोगाई नगरपालिकेत, झाला आहे, केजमध्ये झाला आहे. जो विकास झाला आहे तो पूर्ण नगर विकास मंत्रालय शिंदे साहेबाच्या खात्यामधूनच झालेला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किती राबवली सांगा मला ग्रामीण भागात. आम्ही एक सौर पदाधिकारी म्हणून आम्ही निश्चितच, आणि प्रत्येकाला राजकीय पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. आम्ही सुद्धा या केज मतदारसंघावर सरच्या रूपामध्ये आम्ही या ठिकाणी दावा ठोकणार आहोत. मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही त्यांची मागणी आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. आणि ही जागा कशी आमच्या पदरात पडेल, आणि जे निश्चितपणे त्यांनी सरने केलेलं काम, त्यांची बोलायची, सर्वांना एक संवाद साधायची पद्धत, आणि आम्ही सर्व शिवसैनिक, आणि जरी आम्ही युतीमध्ये जागा सुटली तर 100% आम्ही केज मतदारसंघावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. साहेबांकडे केज विधानसभेची जागा ही शिवसेनेला सोडावी यासाठी आग्रही मागणी धरणार आहोत. कारण एक अभ्यासू, एक हुशार, एक निस्वार्थी, एक आरोग्य सेवक, एक तरुणांसाठी तरुण उद्योजक बनावे, किंवा तरुणांना शैक्षणिक मार्गदर्शक मिळावं किंवा नोकऱ्या मिळाव्या ह्यासाठी धडपड असणारा एक चांगला उमेदवार जर आम्हाला मिळत असेल, त्याच्या रूपानं अजून आमच्या शिवसेनेला चांगले दिवस येणार असतील, तर आम्ही निश्चितच ही मागणी शिंदे साहेबांपर्यंत, श्रीकांत शिंदे साहेबांपर्यंत, आमचे संपर्क प्रमुख अर्जुन भाऊ खोतकर यांच्यापर्यंत, तसेच आमचे जिल्हा प्रमुख सचिनभाई मुळूक यांच्यापर्यंत ही मागणी आम्ही लावून धरणार. मुख्यमंत्री महोदयांनी त्या मुलीला 5 लाख रुपयाची मदत केली आणि त्या मुलीचे प्राण वाचले. म्हणून त्या मुलीच्या आईने त्या मुलीचं नाव मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद म्हणून मुख्यमंत्र्यांची दुआ असं नाव त्या मुलीचं दुआ नाव ठेवलेलं आहे. राज्यातला असला कुठलाच कानाकोपरा नाही ज्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांची आरोग्यसेवा पोहोचली नाही. या ठिकाणी आपण बघत असू पलीकडच्या बाजूनी सुद्धा बरेच आहेत, अशी फोटोग्राफ भरपूर आहेत. पण एक ठराविक गोष्टी तुम्हाला दाखवल्यात. हा मुलगा आहे, याचे वडील मंत्रालयामध्ये आले होते, अक्षरशः रडत होते, चेअरवर मुलगा होता. तात्काळ त्या ठिकाणी 5 लाख रुपयाची मदत, या मुलाला हात आणि पाय दोन्ही नव्हते, तात्काळ 5 लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री महोदयांनी केली. असे संवेदनशील मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले, म्हणून आम्ही ही वारी राज्यभर चालवतोय, जेणेकरून सगळ्या गावखेड्यातील लोकांना याची मदत मिळेल. कुठल्याही दलाला डेपोचे वगैरे देण्याची गरज नाही. आपण जर बघितलं, या कोल्हापूरची मुलगी आहे, बघितलं तर या गाडीवरती मुख्यमंत्री महोदय फक्त आरोग्य सेवा करताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या मुलीला पाय नव्हते, त्या ठिकाणी त्या मुलीला आपण पाय बसून दिले. या आजोबांना कोविडमध्ये भेटायला गेले. स्वतः मुख्यमंत्री महोदय आरोग्य सेवेबद्दल खूप जागरूक असतात. त्या बाजूने बघितलं आणि या बाजूने जर बघितलं तर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आवश्यक असणारे कागदपत्राची माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. बघा, या टोल फ्री क्रमांकाला जर आपण फोन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ अर्ज प्राप्त होतो. आणि या ठिकाणी मेल ID दिला आहे. या मेल IDवर मेल केला तर 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीची मदत थेट हॉस्पिटलच्या खात्यामध्ये जमा होते. म्हणजे गाडी जरी उभी असेल कुठे तरी सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी सहज मिळवणे शक्य आहे. एवढे जागरूक आणि संवेदनशील मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलेले आहेत. इथून पुढे देखील त्यांचं कार्य असंच चालू ठेवावं, असंच चालू राहावं, यासाठी प्रत्येक खेडोपाडी जाऊन लोकांपर्यंत, पत्रकारपर्यंत, समाज माध्यमांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत, जेणेकरून ही आरोग्य सेवा सगळ्यांना मिळेल. सर्वात महत्त्वाचं तुम्ही वैद्यकीय कक्षाच्या संदर्भात बरोबर, अगदी बरोबर. क्रिटिकल आजार आहे. यस. सर्वात मुळात काय, कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये असं बाहेरचं छोरा अंबेजोगाईचं जे रुग्णालय आहे, अनेक ठिकाणी ऑर्थोपेडिक असतील, बाकीचे आजार असतील, तिथे डॉक्टर्स नाही. तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जर आमच्या वतीनं जर अंबेजोगाईच्या रुग्णालयाला एवढ्या जागा रिक्त आहेत, जे आता तुम्ही ज्या आजाराचा उल्लेख करता त्या ठिकाणी कुणी डॉक्टर नाही.
बरेच डॉक्टर आहेत ते राहत नाहीत आणि नाहीत त्याचा तर काही प्रश्नच नाही. मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जर तुम्ही हे उर्वरित जागा सांगता, परंतु त्या ठिकाणी जर डॉक्टर नसतील तर विलास काय करणार? नाही बघा, आता मी काय म्हणतोय की फक्त स्वरातीच आपल्याला पर्याय नाही आहे. आपल्याला इतर खाजगी रुग्णालये सुद्धा भरपूर आहेत ज्यामध्ये ही योजना आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचं जे तुम्ही सांगताय ते शासकीय कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, त्याच ठिकाणी आपण जावं असं काही नाही. ज्या बरेचसे खाजगी रुग्णालय आहेत ज्याची लिस्ट मी तुम्हाला देतो, जी बीडमध्ये असेल. बीडमध्ये तर तुम्ही बघितलं तर 4 बाल रुग्णालय आहेत. त्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी काय करतो, हा पट्टा लातूरला जातात लोक, सह्याद्रीला जातात, परंतु बीडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संकल्प असेल, लाईफलाईन असेल, नीरा बाल रुग्णालय असेल, अशी हॉस्पिटल आहेत. अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा आहेत. आपल्याला प्रत्येक वेळेस स्वरातीतच गेलं पाहिजे असं काही नाही. कोणते रुग्णालय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला त्याची त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो, माझ्या गाडीमध्ये आहे. कारण शहरातील म्हणजे कुठलंही रुग्णालय हे बोर्ड लावत नाही. बरोबर, कंपल्सरी आहे की त्या ठिकाणी बोर्ड लावला पाहिजे. नक्की सर, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जर ते उपचार करतात त्या खासगी रुग्णालयाने बोर्ड लावला पाहिजे. अंबाजोगाई शहरामध्ये एकही बोर्ड नाही. ज्यावेळी मंगेश चिवटे पाठीमागे आले होते त्यावेळी त्यांनी सूचना केल्या होत्या की प्रत्येक हॉस्पिटलने असा बोर्ड लावावा की या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे, असा बोर्ड लावला पाहिजे. मी आज ज्या मुख्यमंत्री सहायता निधीची रुग्णालय आहेत त्या रुग्णालयाला भेटी देणार आहे आणि त्यांना ते सक्तीचं करणार आहे. कारण लातूर शहरामध्ये प्रत्येक रुग्णालय जे महात्मा फुलेला जॉईंट आहेत ते बोर्ड लावतात की आमच्याकडे महात्मा फुलेच्या योजनेअंतर्गत केलं नाही, ते सक्तीचंच आहे. बघा, हे लोक योजना लपवतात, त्यांना वेगळं आणि जे योजनेचे त्यांना वेगळं. परत अंबाजोगाई शहरामध्ये जर असतील, आमच्या तर नॉलेजमध्ये नाही, जर असतील तर त्यांनी ते लावला पाहिजे. ठळकपणे बोर्ड लावला पाहिजे की आमच्याकडं शासकीय योजना मुख्यमंत्री सहायता योजनेमधून उपचार केला जातो. गुगे सरचं आहे की अशा ICU पॅनलला अटॅच आहे? नाही, जे लावला नाही बोर्ड. नाही बोर्ड मी त्यासाठी मी स्वतः त्या रुग्णालयात फिरतो. त्याची सगळी लिस्ट तुम्हाला ऋषी व्हॉट्सअपवर देईल. अंबाजोगाई शहरामध्ये जे रुग्णालय अंगीकृत आहेत, मुख्यमंत्री सहायता निधी आणि महात्मा फुले या दोन्ही योजनेला जी रुग्णालय अंगीकृत आहेत, अशा रुग्णालयांची एक लिस्ट आम्ही पत्रकार बांधवांना देऊ. दुसरी गोष्ट अशी, पत्रकार बांधवासाठी पुढील 15 दिवसामध्ये आपण एक आरोग्य शिबिर देखील राबवणार आहोत. आम्हाला ठाऊक आहे की तुम्ही सतत फील्डवर असतात, आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही. आपण बऱ्याचदा ECG चेकअप केलं पाहिजे स्वतःचं. त्यासाठी देखील आपण एक तुम्हाला आरोग्याचं किट देणार आहोत प्राथमिक स्वरूपात, ज्यामध्ये सर्व गोष्टी असतील, फर्स्ट एड किट, आणि तुम्हाला एक आरोग्य शिबिर संपूर्ण अंबाजोगाई शहराकरता लावणार आहोत. बॉडी चेकअप. बॉडी चेकअप. मागं मी एक लावलं होतं आरोग्य शिबिर, पण ते सर्वांसाठी होतं. घुगे हॉस्पिटलच्या समोर मी एक आयोजित केलं होतं. एक केजला केलं होतं आणि एक आडसला केलं होतं. बऱ्यापैकी 800-850 लोकांनी त्याचा लाभ घेतला होता. पत्रकार बांधवासाठी आपण एक किट घेतो. सगळ्यांना द्या ना, ग्रंथ द्या. त्याचबरोबर हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये तुम्हाला राज्यात कुठेही अडचण आली, प्रत्येक ठिकाणच्या हॉस्पिटलचे नंबर आणि हॉस्पिटलची यादी आहे त्या ठिकाणी. पॅनलचं सांगतो मी, द्या ना इकडं लगेच. एक ग्रंथ माझ्याकडे द्या. तोपर्यंत तुम्ही हे सगळ्यांना वाटा ना ग्रंथ. आणा, जेवढे आहेत तेवढे आणा. राहिलेल्यानंतर मागू, आणा तर प्रत्येकांना द्या ना, गरजेचं आहे. घ्या सर. बघा, तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयाची जिल्हानिहाय यादी या ठिकाणी आहे. धर्मादाय म्हणजे चॅरिटी रुग्णालय. चॅरिटी रुग्णालय असे असतात की ज्याचं रेशन कार्ड पिवळं आहे त्याचे पूर्णपणे मोफत उपचार केले पाहिजे, असा नियम आहे. आणि ज्याचं रेशन कार्ड केसरी आहे त्यांनी त्याचे उपचार 50%. म्हणजे 100 बेडचं जर रुग्णालय असेल तर 10% खाटा पूर्णपणे मोफत आणि 10% 50% सवलतीच्या दरात. अशा पद्धतीनं चॅरिटी, महात्मा फुले आणि मुख्यमंत्री सहायता निधीचा आम्ही एकत्रित हे करून त्या रुग्णाला कसा लाभ देता येईल याचा प्रयत्न आमचा असतो. आपल्याला ठाऊक आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख सन्माननीय मंगेशजी चिवटे सर यांच्या माध्यमातून 2 वर्षात राज्यामध्ये आरोग्याचा अखंड महायज्ञ चालू आहे. राज्यामध्ये गोरगरीब रुग्णांची आरोग्यसेवा सतत चालू आहे. त्याच मुख्यमंत्री सहायता निधीचा एक आरोग्य स्तुत्य उपक्रम आपण चालू केलेला आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी. या आरोग्यवारीची उपक्रमाची सुरुवात 1 ऑगस्ट रोजी बीड शहरातून आपण केलेली आहे. या आरोग्यवारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यातील गोरगरीब रुग्णांपर्यंत, गरजू आणि निर्धन रुग्णापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी पोचावा आणि त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीची जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि त्यांना ही निधी मिळण्यासाठी ते सुलभ व्हावे, यासाठी ही यात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार आहे. 1 ऑगस्टपासून सुरुवात केलेली आहे. आता ही यात्रा मराठवाड्यानंतर असेच विदर्भात, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण, खानदेश आणि पूर्ण
राज्यभर ही यात्रा अगदी 2 महिने चालू असणार आहे. तर त्या यात्रेची माहिती देण्याकरिता मी आपल्याला बोलवलं आहे. तर या यात्रेमध्ये सर्वात मोलाचा वाटा जो आहे तो आपण निभावणार आहोत पत्रकार बांधव. आपल्याला माहीत असतं की बऱ्याचदा आता प्रीमॅच्युअर डिलेवरीचे प्रमाण वाढलेले आहे. लहान नवजात बालक आपण बऱ्याचदा म्हणतो काचेच्या पेटीत ठेवावं लागतं, 8व्या 7व्या महिन्यात डिलेवरी होते. तर अशा नवजात बालकांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपयाची तात्काळ मदत त्या ठिकाणी कुठल्या अटी न शर्तीची पूर्तता न करता दिली जाते. तर त्याचनंतर दुसरी गोष्ट अशी, आपण पत्रकार बांधव आहोत, बरेच कामगार लोक आहेत. आपण फिरताना अपघाताचं प्रमाण सध्या बऱ्यापैकी वाढलेलं आहे. तर अपघातालासुद्धा आपण तात्काळ त्या ठिकाणी 1 लाख रुपयाची मदत हॉस्पिटलमध्ये, जे हॉस्पिटल इम्पॅनल असतील, अंबाजोगाईमधील मला वाटते बऱ्यापैकी हॉस्पिटल इम्पॅनल आहेत. ऋषी तुम्हाला थोड्या वेळाने लिस्ट देईलसुद्धा, नाहीतर मी पण देईल जाताना. वयोवृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण बऱ्याचदा बघतो की गुडघ्याची वाटी बदलायची आहे, म्हणजे नी रिप्लेसमेंट बऱ्यापैकी आता लोकांना हा आजार वाढला आहे. आणि कोविडनंतर हिप रिप्लेसमेंट, खुबा प्रत्यारोपण हे देखील वाढलेले आहे. यासाठी सुद्धा आपण 1 लाख रुपयाची मदत करतो. तर ही सगळी माहिती आपण पत्रकार बांधवांनी गोरगरीब लोकांपर्यंत, खेड्यापर्यंत पोहोचवावी, या माहितीकरिता, या उद्देशाकरिता आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश असा आहे की आपण आम्ही तर फिरतोच आहे राज्यभर, पण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना ही माहिती पोहोचवण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर आत्तापर्यंत 2 वर्षामध्ये 36,000 रुग्णांना 301 कोटीची मदत आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून वितरित केलेली आहे. आत्तापर्यंत राज्यभर 301 कोटीची मदत 36,000 रुग्णांना, आणि त्यातील भरीव वाटा म्हणजे बीड जिल्ह्याकरिता 1302 रुग्णांना 10 कोटीची मदत आपण या माध्यमातून केलेली आहे. तर ही मदत अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी, यासाठी माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या गोरगरीब बांधवांना आणि आपल्या गावखेड्यातील लोकांना, शहरातील लोकांना या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यावी आणि याचा लाभ आपण जास्तीत जास्त मिळवून द्यावा अशी विनंती. तर यामध्ये मी एक वेगळं सांगतो की शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी जवळपास 11,000 आहेत, जे मंगेशजी चिवटे आहेत. ते पूर्वी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं काम करायचे कक्षप्रमुख म्हणून. ते पद आता गेली 2 वर्षापासून माझ्याकडे आहे, एक राज्यप्रमुख म्हणून मी ते काम पाहतो. तर वैद्यकीयचे जे पदाधिकारी नेमलेले आहेत, मला वाटतं शहरामध्ये ऋषी आहे, इकडं आडसमध्ये ओमा कुस्कर आहे, केजमध्ये एक प्रतिनिधी आपला विवेक म्हणून नांदूरला आहे. अशा प्रत्येक गावामध्ये आहेत. पण तुम्ही जी सूचना मांडली त्याचा नक्की विचार करू आणि येत्या 15 दिवसात मी मंगेश चिवटे आणि आदरणीय मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून आपण राबवण्याचा नक्की प्रयत्न करू.